हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मोठ्या कार्यक्रमासाठी जायचं झालं की आपला प्रश्न पडतो की कुठची हेअरस्टाईल करायची ती, आणि समजा तुम्हाला आंबाडाच घालायचा आहे पण आंबाडा नीट घालताच येत नाही आहे, तर यासाठी मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत जी आहे ती दाखवणार आहे। इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्यांदा ते केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या कानाच्या इथून आपल्याला जे केस आहेत ते घ्यायचे आहेत। फक्त कानाच्या इथले जे केस आहेत तिथपासून आपल्याला सुरुवात करायची आहे। दोन्ही साईडचे केस जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला एकत्र करायचे आहेत। तुम्ही कंगव्याच्या सहाय्याने करू शकता किंवा कंगव्याच्या जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हाताने सुद्धा दोन्ही साईडने आपले जे केस आहेत ते असे एकत्र असे घेऊ शकता। एकत्र केस घेऊन झाले की त्याच्यानंतर आता ह्या केसांची आपल्याला वेणी बांधायची आहे आणि जे राहिलेले केस आहेत आपले ते मी तुम्हाला नंतर दाखवणार की त्याचं काय करायचं आहे। तर पहिल्यांदा आधी आपल्याला ह्या केसांची पहिल्यांदा वेणी घालायची आहे। जशी आपण नेहमी जशी वेणी घालतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला वेणी जी आहे ती घालायची आहे आणि ही सोपी पद्धत आहे। म्हणजे ज्यांना अजिबातच हेअरस्टाईल जमत नाही किंवा काही जमत नाही त्यांच्यासाठी पण अगदी सोपी पद्धत आहे। तर व्यवस्थित अशी वेणी तुम्ही घालून घ्या। अगदी टाईटली जी वेणी आहे ती असायला पाहिजे। सैलसर वेणी वगैरे घालू नका तुम्ही, नाहीतर मग थोडासा लुक तुमचा खराब येऊ शकतो। तर याच पद्धतीने आपल्याला वेणी पूर्ण केसांची आपल्याला घालायची आहे। आता इथे काय झालं आहे, केस जे आहेत ना ते खालीपर्यंत थोडेसे पातळ आहेत, त्याच्यामुळे मी काय केलं आहे की थोडीशी वरतीच अशी पर्यंत मी वेणी जी आहे ती घातलेली आहे। आणि आता इथे वेणी आपली कंप्लीट झाली की त्याच्यानंतर मी त्याला रबर जो आहे तो लावणार आहे। इथे ब्लॅक कलरचा तुम्ही रबर जो आहे तो वापरा आणि अशा पद्धतीचा जो रबर असतो तोच वापरा। तर इथे तुम्हाला समजण्यासाठी मी हा रेड कलरचा रबर घेतलेला आहे, पण तुम्हाला इथे ब्लॅक कलरचा रबर जो आहे तो लावायचा आहे। आता हा आपल्या वेणीला आपण रबर लावलेला आहे। त्याच्यानंतर आता इथे काय करायचं आहे, वेणी फक्त आपल्याला अशी गोल अशी फिरून घ्यायची आहे बघा। आपल्याला ज्यावेळी तुम्ही गोल फिरून घेणार आहात त्यावेळी लगेचच तिथे तुम्हाला बॉबी पिन जे आहेत, म्हणजे जे आपल्या केसांचे पिन असतात ना ते तुम्हाला तिथे लावायचे आहेत। इथे बघा मी वरती एक बॉबी पिन लावलेला आहे आणि आता जी वेणी आहे ती पूर्ण अशी राऊंड करून मी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर परत आता इथे मी बॉबी पिन जो आहे तो लावणार आहे। इथे जास्त तुम्ही बॉबी पिन लावायचे आहेत आणि यू पिन जे आहे ते आपल्याला नंतर लावायचे आहेत। बघा वरती एक मी बॉबी पिन लावला आणि खालती आता एक हा जो बॉबी पिन आहे तो लावलेला आहे। आता हे थोडेसे केस आपले उरलेले आहेत तर त्याला पण तुम्ही इथे बॉबी पिन किंवा जो आपला यू पिन असतो तोही लावू शकता। तर इथे मी परत एकदा एक बॉबी पिन जो आहे तो घेतला आणि तो तिथे लावलेला आहे। आता राहिलेले जे आपले केस आहेत त्यांचं आपलं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे आपल्याला काय झालं आहे बघा, वेणीला जो रबर लावलेला आहे तो थोडासा दिसत आहे, तर इथे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तो रबर आपला दिसता कामा नये। समजा तुमचा रबर दिसत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं हेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेच। तर आता इथे बघा राहिलेले जे केस होते त्यांचे मी 2 सेक्शन केले आणि त्यातला एक सेक्शन मी असा घेतलेला आहे आणि फक्त तो असा रोल करत चाललेली आहे, म्हणजे गुंडाळी करत चाललेली आहे। मी डाव्या साईडने गुंडाळी करत चाललेली आहे आणि आता ही पूर्ण गुंडाळी करून झाली की त्याच्यानंतर मी उजव्या साईडने असा हा जो रोल आहे तो फिरून फक्त घेणार आहे। बाकी काही इथे आपल्याला करायचं नाही, फक्त अशा पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचं आहे। फिरून घेऊन झाला की लगेचच आपल्याला तिथे बॉबी पिन जो आहे तो लावायचा आहे। बघा मी 2 असे राऊंड व्यवस्थितपणे असे मारलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता इथे मी हा जो बॉबी पिन आहे तो लावत आहे, म्हणजे जो आपला केसांचा क्लिप असतो तो मी लावलेला आहे। आता उरलेले हे जे केस आहेत ते आपल्याला नंतर ॲडजस्ट करून घ्यायचेच आहेत। आता राहिलेले जे केसांचा जो दुसरा सेक्शन आहे तो मी उजव्या साईडने अशा पद्धतीने रोल करत चाललेली आहे। अशा पद्धतीने रोल करायचा आहे आणि परत जसं आपण पहिल्या सेक्शनला कसं गुंडाळी करून आपलं पूर्ण असं फिरून घेतलेलं आहे, तर त्याच पद्धतीने आपल्याला आता हा दुसरा जो सेक्शन आहे तोही अशा पद्धतीने गुंडाळी करत आपल्याला फिरून घ्यायचा आहे। फिरून घेतला की त्याच्यानंतर आता तिथे आपल्याला बॉबी पिन जो आहे तो लावायचा आहे। आता दुसऱ्या सेक्शनमध्ये थोडेसे जे केस होते ते आपले बाहेर आलेले होते, तर ते मी व्यवस्थित असे एकत्र केलेत आणि आता इथे मी याला आता हा जो बॉबी पिन आहे तो लावलेला आहे। तर दोन्ही सेक्शनला एकत्र मिळून इथे एक मी बॉबी पिन जो आहे तो लावलेला आहे। आता त्यानंतर तुम्ही इथे यू पिनचा वापरही करू शकता। आता इथे बघा हा जो आपण रबर लावलेला आहे तो आपला दिसत होता, तर दिसता कामा नये यासाठी मी काय केलं, थोडेसे केस तिथे त्या रबरवरती घेतलेत आणि त्या ठिकाणी आता इथे मी बॉबी पिन लावलेला आहे, जेणेकरून आपला हा जो रबर आहे तो दिसणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी हेअरस्टाईल आहे ना ती अगदी पटकन म्हणजे 5 मिनिटाच्या आत तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता आणि अगदी सोपी आहे। इथे तुम्ही जो हेअर स्प्रे असतो त्याचा वापर केलात ना तर ही जी हेअरस्टाईल आहे ती आणखी सुंदरही दिसू शकते।
आता इथे आपल्या साईडला असं जी काय तुमच्याकडे फुलं असतील तर ती लावायची आहेत. तर मैत्रिणींनो, ही सोपी पद्धत आहे आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत.